हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे वय 30 याचा मोबाईल खरेदीच्या पैशावरून झालेल्या वादातून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर सांगली मार्गावरील चोकाक येथील पुलाखाली हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळे हा ठेकेदारी काम करत होता. गुरुवारी सायंकाळी तो चोकाक पुलाखाली मित्र तुषार रवींद्र लोहार वय 35 राहणार चोकाक याच्यासोबत मद्यपान करत बसला होता. यावेळी मोबाईल खरेदीच्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं संतापाच्या भरात लोहार यानं मुसळ्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. परिसरातील कामगारांनी तत्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक हिरद मिमाणे यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत जखमी मुसळे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केलं. मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. चोकाक पुलाखाली व्यसनींचा वावर वाढल्यानं अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. दरम्यान संशयित तुषार लोहार याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथकं रवाना करण्यात आली असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे अतिग्रे व चोकाक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज.